आज सकाळची वेळ होती. प्रजासत्ताक दिन असल्याने शाळेच्या आवारात नेहमीपेक्षा वेगळीच लगबग दिसत होती. स्वच्छता झाली होती. भिंती रंगवलेल्या, रांगोळ्या काढलेल्या, छोट्या छोट्या कागदी पताका वाऱ्यावर हलत होत्या. विद्यार्थ्यांचे चेहरे उत्साहाने फुलले होते. काहींनी पांढरे कपडे घातले होते, काहींच्या हातात तिरंगा होता, तर काही जण रांगेत उभे राहून आपली पाळी कधी येते याची वाट पाहत होते. शिक्षकांची ही लगबग सुरू होती. कोणी माईक तपासत होतं, कोणी विद्यार्थ्यांना रांगेत उभं करत होतं. ग्रामस्थही हळूहळू शाळेच्या प्रांगणात जमा होत होते. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू होता. महाराष्ट्रातील गावागावांमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजवंदनाची तयारी पूर्ण झाली होती. या शाळेतही आज नेहमीसारखाच कार्यक्रम होणार होता. सर्व काही ठरल्याप्रमाणे सुरू होतं. राष्ट्रध्वज जवळजवळ सज्ज होता. ध्वजारोहणासाठी सर्वजण शांतपणे उभे होते. तेवढ्यात कार्यक्रम सुरू होण्याआधी काही क्षण शाळेच्या प्रांगणात उभ्या असलेल्या लोकांचं लक्ष एका व्यक्तीकडे गेलं. ते पुढे येत होते. हातात कुठलाही गडबड नाही, चेहऱ्यावर गंभीर पण शांत भाव. ते होते शाळेचे मुख्याध्यापक. ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते नेहमीप्रमाणेच पुढे आले, पण त्या क्षणी काहीतरी वेगळं घडू लागलं. ते काहीसे थांबले, क्षणभर उभे राहिले. जणू काही त्यांना अस्वस्थ वाटत होतं. आजूबाजूच्या लोकांना सुरुवातीला काहीच लक्षात आलं नाही. सगळ्यांना वाटलं कदाचित थोडा थकवा असेल किंवा क्षणिक चक्कर, पण पुढच्याच क्षणी ते अचानक खाली कोसळले. शाळेच्या प्रांगणात एकच खडबड उडाली. विद्यार्थी घाबरले, शिक्षक धावत पुढे आले, ग्रामस्थही घाईघाईने जमा झाले. कोणीतरी त्यांना आवाज दिला, कोणीतरी पाणी आणलं, तर काहींनी तात्काळ मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. कार्यक्रम थांबवण्यात आला. सगळ्यांचं लक्ष त्या एकाच व्यक्तीकडे लागलं होतं. ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. क्षणाचाही विलंब न करता उपस्थित शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. गाडीत बसवण्यात आलं. घाईघाईने रुग्णालयाच्या दिशेने निघण्यात आलं. शाळेच्या आवारात मात्र शांतता पसरली होती. थोड्याच वेळापूर्वी जिथे देशभक्तीचे सूर उमटणार होते, तिथे आता फक्त भीती आणि अस्वस्थता होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांकडे लागल्या होत्या. कोणी काही बोलत नव्हतं. फक्त एकच अपेक्षा होती, काहीतरी चांगली बातमी मिळावी. पण काही क्षणांनी डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सगळेच स्तब्ध झाले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ध्वजवंदनाच्या तयारीत असलेली ही सकाळ अचानक दुःखात बदलली. ही घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. ध्वजारोहण सुरू असतानाच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज 26 जानेवारी रोजी सकाळी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शिक्षक राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी शाळेच्या प्रांगणात जमले होते. मुख्याध्यापक म्हणून दिलीप राठोड हे ध्वजारोहणासाठी पुढे आले. मात्र काही क्षण आधीच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि ते अचानक कोसळले. तातडीने रुग्णालयात हलवूनही त्यांचा जीव वाचवता आला नाही. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव या घटनेमुळे दुःखात बदलला असून मुख्याध्यापक दिलीप राठोड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.